नमस्कार मित्रांनो, सादर करतोय कथाकथन. कथेचं नाव भोंदू बाबा. लेखक राजेंद्र भोसले. मित्रांनो, अंधश्रद्धेच्या विळक्यामध्ये सुशिक्षित लोकही कशा प्रकारे अडकतात याच आशयाची ही कथा. कथेचं नाव भोंदू बाबा. सारजाचा सतीश बरोबर विवाह होऊन 10 वर्षे उलटून गेली होती. अद्यापही पाळणा हल्लाच नव्हता. तिच्यानंतर लग्न होऊन दिराला 2 मुले झाली होती. खेडेगावात एकंदर कुटुंबात आपल्या सासू सासरे दीर भावजयासह ती राहत होती. मुबलक शेती होती. धाकटा दीर शिकलेला होता. त्याने आधुनिक शेतीस प्रारंभ केला होता. लिंबू, आंबा, चिंच, ऊस अशी फळबागा केल्या होत्या. घरचा ट्रॅक्टर होता. दिवसभर 4-5 गडी शेतात राबत होते. एक प्रगतशील शेतकरी म्हणून त्यांच्या घराण्याचा 4 गावात लौकिक होता. सारजाचा पती सतीश शेजारच्या गावात जिल्हा परिषद शाळेत शिक्षक पदावर कार्यरत होता. आपल्या दुचाकीवरून नियमितपणे शाळेला जात असे. उत्पन्न मुबलक होतं. खाणं पिणं नेसणं फिरण्यास काहीच कमतरता नव्हती. तिच्या अंगावर दागदागिने भरपूर होते. एकत्र कुटुंबाच्या भरल्या गोकुळात सारजा नांदत होती. सुख तिच्या पायाशी लोळण घेत होतं. लग्न होऊन 10 वर्षे उलटून ही कुस न उजवल्याने ती मात्र दुःखी होती. तिचा धाकटा धीर आतिशचे लग्न 7 वर्षापूर्वी झाले होते. त्याला 2 अपत्यही होती. पहिला मुलगा व दुसरी मुलगी. पहिला मुलगा किशोर आता 6 वर्षाचा होता. तो पहिल्या इयत्तेत शिकत होता. धाकटी श्रावणी आता 3 वर्षाची झाली होती. कुटुंब नियोजनाची शस्त्रक्रियाही झाली होती. तिची सासू भागाबाई ही आपल्या थोरल्या मुलाला मूल नसल्यामुळे चिंतेत होती. अनेक नवशे सायशे ती करत होती. गावातल्या मर्यायला दरवर्षी एखादे बकरे कापायचा नवस बोलत होती. एखादा पोत्रा साधू किंवा ज्योतिषी दारात आला म्हणजे ती आपली कैफियत त्याच्या समोर मोठ्या आशेनं मांडत होती. त्यांना हवी ती दक्षिणा, कपडे लते, धान्य ती देत होती. त्यांनी सांगितलेले उपाय व विधी तन्मयतेने ती करत होती. एखादा पोत्रास तिला मरियाईच्या गाड्यासमोर एखादे कोंबडे मारायला सांगायचा. शिदा व दक्षिणा मागायचा. एखादा साधू येऊन यावर उपाय म्हणून एखादे जडीबुटी औषध दुधातून घेण्यास सांगायचा. अथवा रात्री झोपताना एखादे औषध केळातून घेण्यास सांगायचा. एखादा ज्योतिषी येऊन सारजाचे भविष्य वर्तवायचा. पुढच्या वर्षी नक्कीच पाळणा हलेल असे सांगून कपडा लता धान्य व दक्षिणा उकळत होता. दोघी सास-सुना मुलाच्या आशेनं त्यांनी सांगेल ते उपाय प्रामाणिकपणे करायच्या. सारजा दिसायला गोरी पान होती. नाकेली होती. तिचे देखणे रूप पाहिल्यानंतर प्रत्येक जण तिच्याकडे पाहतच राहायचा. एखाद्या बारशाच्या कार्यक्रमाला किंवा लहान मुलाच्या वाढदिवसाच्या कार्यक्रमाला तिला बोलवले जात नव्हते. एखादा चोळीचा कार्यक्रम असला तरी तिला वगळले जायचे. तिची जाऊबाई श्रावणीला मात्र आवर्जून बोलावले जायचे. याचे सारजाला खूप वाईट वाटायचे. आपला काही दोष नसतानाही केवळ निपुत्रिक म्हणून देवाने ही आपल्याला का शिक्षा द्यावी असे वाटून तिला रडू फुटायचे. तिने अनेक दवाखाने केले. आयुर्वेदिक औषधांचा वापर करून पाहिलं, पण काही केल्या पाळणा हलत नव्हता. एखाद्या सार्वजनिक कार्यक्रमास गेल्यावर लेकरवाळ्या बायका आपल्या मुलाला तिच्यापासून लांब ठेवायच्या. वांजुट्या बाईची नजर लागायला नको असं त्यांचा हेतू असायचा. काही आगाऊ बायका टोमणे मारायच्या. तिला ऐकू येईल अशा आवाजात चर्चा करायच्या. त्या म्हणायच्या, काय करायचं ग हिचं देखणं रूप घेऊन, अजून कुस उजवली नाही, हिच्यातच काय तर खोट आहे. तेव्हा दुसरी म्हणायची, होय की ग बाई, इतकी धन दौलत अन ऐश आराम घेऊन करायचं तर काय, पोटाला पोर नाही तर द्यायचं कुणाला, वंशाला देवा नको का. अगं आता सगळी धाकल्याचीच भर होणार, त्याला पोरगा आहे नव असं दुसरी म्हणायची. तोच तर तिसरी म्हणायची, काय बी असू दे बाई, पोटाला पोर हवंच, त्याची काय बाईला बाई पण येत नाही,
परिस्थिती गरीब का असना, नाहीतर म्हातारपणी कोण बघायचं ह्यासनी. ही कुचकी चर्चा चालल्यानंतर एखादी बाई आगीत तेल ओतायची. अगं आता कुठं व्हायचं लेकरू हिला, व्हायचं असतं तर कवाच झालं असतं. आता 10 वर्ष झाली, लेकराचा पत्ता नाही. वांजुटी ती वांजुटीच. अगं होय की, तिच्या मागणं तिच्या दिराला 2 खोंड झाली. ही बाहेच वांजुटी. दिसत्यात खुरट्या झाडाला किती बी पाणी घातलं ते का वाढतंय व्हय. असं म्हणताच बायका खळखळून हसायच्या. सरजाला या चर्चेचा खूप त्रास व्हायचा. ही कुजट चर्चा ऐकून तिच्या डोळ्यातून अश्रू तळायचे. ती निमूटपणे घरी यायची व एका कोपऱ्यात एकांतात रडत बसायची. निपुत्रिक आपत्तीहीन वांजुटी हे शब्द तिला खूप लागायचे. रात्री पतीपुढे तिने ही मळमळ मोकळी केली. ती म्हणाली, धनी एक विचारू का. धनी म्हणाला, विचार की. आपल्या लग्नाला 10 वर्ष होत आली तरी. सतीश म्हणाला, होय आलं लक्षामध्ये. तुला जो प्रश्न छळतोय तो मलाही छळतोय. सरजा म्हणाली, बायका लय जिव्हारी लागलंय असं बोलत्यात, ऐकू वाटत नाही बघा. सतीश म्हणाला, अगं आपण प्रयत्न करतोय ना. किती ठिकाणी आपण औषधोपचार केले. आईची तर 900 चालूच आहेत. एखाद्याचा पाळणाच लांब असतो. पाहिलं नाहीस का, गावच्या पाटलाला 20 वर्षानंतर पाळणा हल्ला होता. कदाचित आपल्या नशिबात उशिराच योग असेल. सरजा म्हणाली, एक विचारू. तालुक्याच्या ठिकाणी एक महाराज आलेत. दर गुरुवारी त्यांचा आश्रम भरतो. त्यांचं दर्शन घ्यायला जावं म्हणते. लैंदी झालं, लोचना एकदा दाखवायला चल म्हणून माग लागले. लय बायासनी प्रसादाचा गुण आलाय. तिच्या नंदला बी गुण आलाय. तिला तर 15 वर्षानं लेकरू नव्हतं. सतीश म्हणाला, हे तुला कोणी सांगितलं. सरजा म्हणाली, लय बायासनी त्याच्या प्रसादाचा गुण आलाय म्हणत होती. काय नाही, गुळाचा प्रसाद देतो सकाळ संध्याकाळ. अनुष्यापोटी 15 दिवस घेतलं की झालं. सतीश म्हणाला, अगं पण. सरजा म्हणली, नाही म्हणू नका. इतकं देवधर्म केलं, हे बी करून बघूया की. सांगता येत नाही कुणाच्या हातात गुण असतो ती. सतीश म्हणाला, आईला विचारलं का. होय, आई तुम्हासनी विचारून जा म्हणाल्यात. उद्याच गुरुवार आहे. ठीक आहे मग जा. त्या महाराजांची दक्षिणा भिक्षिणा विचारली काय की नाही. सरजा म्हणली, दक्षिणा कायच नाही. मूल झाल्यावर त्याच्या आश्रमाला इच्छेप्रमाणे देणगी द्यायची. पण त्याच्या म्हणण्याप्रमाणे मंत्र तंत्र अभिषेक घालावा लागतोय. त्याच्यासाठी काय नारळ तांदूळ प्रसादासाठी जेवढा खर्च येईल तेवढाच खर्च करायचा. सतीश म्हणाला, ठीक आहे मग जा. माझ्या खिशातलं लागल तेवढं पैसे घे. तुझी इच्छा आहे तर ते बी करून बघू. मी यावं लागतंय का की काय. साधा म्हणून, बोलावलं तर या, नाहीतर माझ्या मी बघती. लोचना आणि मी जाऊन येताव. अनायसे उद्याच गुरुवार आहे. सतीश म्हणाला, ठीक आहे. दिवा मंदावून दोघेही झोपी जातात. दुसऱ्या दिवशी उत्साहात सरजा उठते, नहाते, सकाळचा स्वयंपाक उरकते, पतीला डबा करून देते. ठरल्या वेळी लोचना बोलवायला येते. लोचना म्हणते, अगे सरजा चल लवकर, गाडीचा वकूत झालाय. सरजा म्हणाली, झालं ग बाई लोचना. भाकरी बांधते आणि निघतेच सासूबाईसनी सांगून. कुठे गेलेत सासूबाई. लोचना म्हणाली, तेवढ्यात सासूबाई देवदर्शन करून येतात. निघालीस का ग लोचना दर्शनाला. सासूबाई म्हणाली, होय होय आई. लोचना म्हणाली, कंच महाराज आहेत ग. सासूबाई बोलली, अगं काशीहून आलेत महाराज. सदानंद महाराज त्यांचं नाव आहे. लय बाय असती त्यांचा
प्रसादाचा गुण आलाय. त्यांचा प्रसाद खाल्ला की लगोलग फरक पडतो. माझ्या नंदाला बी 15 वर्ष मूल बाळ नव्हतं. महाराजांचा प्रसाद खाल्ला की वर्षाच्या आतच पाळणा हल्ला बघा. म्हणलं सारजीची दशा बघवना. आपल्याला माहिती आहे तर करावं बघून. पहिलं 15 दिवस तो बाईला गुळात घालून औषध देते ती. त्यानं गुण नाही आला तर 2 महिन्यांनी नवऱ्याला औषध देते ती. आणि त्यातून गुण नाही आला तर 6 महिन्यांनी बोलावत्यात नवऱ्याला आणि दोघांनी मिळून औषध देतात. लेकरू होस तर त्याचा प्रसाद चालूच असतो. या फक्त आत एकच आहे. मासिक पाळी झाली की पहिल्या गुरुवारी प्रसादाला जायचं. मग तुमची परवानगी हाय ना? सरदार म्हणाली, अगं जा की मग. म्या कुठं नग म्हणतीया. तू काय आमचं वाईट थोडंच करायला लागलीस. अगं पर दक्षिणा बक्कळ घेत असेल किती. लोचना म्हणाली, आव नाही, त्यांचा अभिषेकाचं करावं लागतं या. ते झालं की झालं. मग गुण आल्यावर त्यांच्या आश्रमाला स्वखुशीनं देणगी द्यायची. आमच्या नंदावानं 4 पत्र घालून दिलं. ते बी इच्छेनं असतं या. द्यायचं असं नाही काय. बरं जाऊन तरी ये. आला गुण तर आला, असं शारदाची सासू म्हणाली. दोघींनी निघतात. तेथून तालुक्याचे ठिकाण गाठतात. गावाच्या बाहेर आश्रम असतो. सदानंद महाराज आश्रमस्थान असं तिथे लिहिलेला मोठा बोर्ड बाहेर असतो. आश्रमाबाहेर काही जण भगव्या वेशात त्यांचे शिष्य व साध्वी वावरत असतात. सारजा व लोचना तेथे प्रवेश करतात. त्यांच्या आधी अनेक आपत्तीहीन बायका तेथे आलेल्या असतात. प्रत्येकीचा प्रश्न एकच असतो, मूल नसणे. भजनात व्यत्यय नको म्हणून सर्वांचे मोबाईल साध्वी बंद करण्यास सांगते. सर्व मोबाईल गोळा करून एके ठिकाणी जमा केले जातात. थोडाच वेळात सदानंद महाराजांचे आगमन होते. त्यांचे शिष्य पुष्पवृष्टी करून त्यांचे स्वागत करतात. जय श्रीकृष्ण, जय श्रीकृष्ण असा जय जयकार होतो. महाराज सजवलेल्या सिंहासनावर सर्वांना अभिवादन करून स्थानापन्न होतात. काही भजनही म्हणतात. भजन संपल्यावर महाराज आपल्या समोर आलेल्या सर्व महिलांमधून एक नजर टाकतात. काही बायका त्यांच्या नजरेतून सुटत नाहीत. त्यांचे शिष्य एक एका स्त्रीला त्यांच्या पुढे दर्शनासाठी सोडतात. ती बाई महाराजांचे दर्शन घेते व सांगते, महाराज गेले 15 वर्षे झाली लग्न होऊन, आणखी पाळणा हल्ला नाही. महाराज म्हणतो, 15 वर्ष? बालिके, तू माझ्याकडे येण्यास खूप उशीर केलास. मागेच आली असतीस तर आतापर्यंत एक नाही तर किमान 3 मुले तर तुझ्या अंगा खांद्यावर खेळली असती. दुसरी म्हणते, महाराज मला माहित नव्हतं. बर ठीक आहे, अजून उशीर झालेला नाही. महाराज लग्न होऊन 12 वर्ष झाली. दुसरी म्हणते. असं म्हणून ते समोरच्या ताटातील एक मोठा गुळाचा खडा उचलतात व त्यासोबत एक भस्मपुडी देतात. प्रसादावर डोळे झाकून मंत्र पुटपुटतात व म्हणतात, हा गुळाचा प्रसाद घे व रात्री झोपताना हे चिमूटभर औषध व गुळाचा शेंगदाणा एवढा तुकडा प्राशन करून थंड पाणी पी. हा आठवडा कर व नंतर पुढच्या गुरुवारी ये. ती स्त्री महाराजांचा प्रसाद घेऊन महाराजांचे दर्शन घेते. महाराज खुश होऊन जय श्रीकृष्ण असा आशीर्वाद देतात. अशाच 1-2 स्त्रिया झाल्यानंतर महाराजांचा नंबर 1-2 स्त्रिया झाल्यानंतर शारदाचा नंबर येतो. काहींचा हा 3रा गुरुवार असतो तर काही जणींचा 5वा असतो. शारदा व लोचना समोर जातात. महाराजांचे दर्शन घेतात. महाराज तिला रोखून पाहत म्हणतात, बोल बालिके, तुमच्यापैकी कोणाची समस्या आहे? लोचना म्हणते, ही माझी मैत्रीण शारदा. हिला 10 वर्ष झाली तरी मूलबाळ नाही. महाराज म्हणतात, त्यासाठी तर आमचा जन्म झाला आहे. एखाद्या स्त्रीला मूल असल्याशिवाय पूर्ण स्त्रीत्व येत नाही. शारदाचा चेहरा निरखून पाहत व शारदास म्हणतात, कन्या,
नाव काय तुझे? सारजा म्हणाली, सारजा. महाराज म्हणाले, वय काय? सारजा म्हणाली, 30. महाराज म्हणाले, जय श्रीकृष्ण. ओ. सारजाच्या डोक्यात प्रकाश पडला. ओ. सारजा आश्चर्याने, चिंता करू नको बालिके, तुझं वय तसं खूप लहान आहे. बघू हात. सारजा हात पुढे करते. महाराज हातात हात घेऊन निरखून काहीतरी पाहतात. तळ हातावरच्या रेषांचा अभ्यास झाल्यानंतर सांगतात, हे बघ बालिके, तुला ग्रहदशा होती ती आता लवकरच पूर्ण होत आहे. तुझी बाकी कुंडली तर चांगलीच आहे. तिला मंत्रून प्रसाद देत म्हणतात, हा प्रसाद घे, पण तुला आजचा एक दिवस आश्रमात राहावे लागेल आणि मनशांती यज्ञ पूर्ण करावा लागेल. सारजा म्हणते, अहो पण आजच. चापचडत म्हणते. महाराज म्हणतात, नाही म्हणू नकोस. एक दिवसाचा तर प्रश्न आहे. तुला पुढच्या वर्षी मूल हवे ना, मग त्याची आजपासूनच तयारी केली पाहिजे. शुभस्य शीघ्रम. महाराज म्हणतात. सारजा म्हणाली, अहो महाराज, पण मी घरी सांगितलेलं नाही. महाराज म्हणतात, ठीक आहे, घरी विचारून निर्णय घे. जय श्रीकृष्ण. पुढे कोण आहे? लवकर या. महाराज म्हणाले. लोचना म्हणाली, अगं सारजा, असं नको. नको का म्हणतेस? एका दिवसाचा तर प्रश्न आहे. काय असेल ते इदी करून टाकू. मी सांगते तुझ्या सासूला आणि नवऱ्याला बी. माझ्या नंदला तर 10-12 वेळा हे यज्ञ करावा लागला होता, असं म्हणून ती महाराजांना म्हणते. अहो महाराज, थांबेल ती. आम्ही दोघंही थांबू. तुम्ही सांगितलेला यज्ञ पूर्ण करू. महाराज म्हणाले, छान. ए पद्मा, यांना यज्ञाचे सर्व साहित्य सांग. त्यांची शिष्या पद्मा पुढे येते. ती त्यांना सामानाची यादी सांगते. 2 किलो बासमती तांदूळ, 1 किलो साजूक तूप, 1 किलो बदाम, अर्धा किलो काजू, दूध 1 लिटर, केशरी पेढे 1 किलो, तांबडी सुपारी, हळकुंडे वगैरे वगैरे. सारजाचं मन घाबरलेलं असतं. तिने माहेर खेरीज कधीच बाहेर मुक्काम केलेला नसतो. घरी काय म्हणतील अशी तिला भीती वाटते. तिची मैत्रीण तिला मधुरच धीर देत असते. लोचनाच्या आधारामुळे ती गप्प बसतेच. लोचना, अगं सारजा, तू घरच्यांची काळजी करू नको. आत्याबाईसनी म्या मोबाईलवर सांगितलं असतं, पण मोबाईल बी त्यांनी ठेवून घेतलेत. जाऊ दे, तुझ्या सासूचा माझ्यावर विश्वास आहे. मी सांगते त्यासनी समजावून. सारजा म्हणाली, अगं पण बाकीच्या बायकांचं मोबाईल दिलं की त्या बाईनं. लोचना म्हणाली, अगं मुक्कामी बायकायचं दिलं नाही तर आपल्यासारख्या 3-4 हाय त्या आज यज्ञपूजेला. दोघेही साध्वीला विचारून सामान आणतात. रात्रीचे जेवण होते. दोघींना एक खोली दिली जाते. मध्यरात्रीच्या सुमारास दारावर टकटक होते. सारजा व लोचना दोघेही झोपेतून उठतात. एक साध्वी येते व म्हणते, सारजाबाई कोण आहेत? चला, तुम्हाला महाराजांनी बोलवले. लोचनाबाई म्हणते, ह्या सारजाबाई. त्या साध्वी म्हणते, चला माझ्या बरोबर, महाराज तुम्हाला मंत्र सांगणार आहेत. यज्ञाची तयारी करायची आहे, त्यानंतर आंघोळ करा. जाग सारजा, काय मंत्र सांगते ती तो ऐक. मी बी येऊ का? असं लोचना म्हणते. तेव्हा ती साध्वी म्हणते, फक्त सारजाबाई, मंत्र गुप्त असतो. लोचना म्हणाली, बर ठीक आहे सारजा, जाग बघ काय म्हणते ती. महाराज, मी थांबते इथंच. सारजाबाई घाबरत घाबरत त्या साध्वीच्या मागे जाते. एका खोलीत महाराजासमोर बसून मद्यपान करत असतात. समोर कोंबडी, मटण, अंडी असा मांसाहार असतो. सारजाला पाहताच ते उठतात व आनंदाने जय श्रीकृष्ण अशी गर्जना करतात. साध्वीला खुनेनेच जायला सांगतात. दरवाजा सावधपणे आतून बंद करतात.
महाराज म्हणतात, या सारजाबाई बसा. सारजा म्हणते, अहो पण यज्ञ पहाटे आहे ना. महाराज म्हणतो, हो, यज्ञ पहाटे पेटवायचा. आता आपण आपल्या शरीराचा यज्ञ पेटवूया. महाराजांचे हे वेगळेच रूप पाहून सारजाला भीती वाटू लागली. ती थरथर कापू लागली. महाराज म्हणाला, घाबरू नकोस. तुम्हाला तुमच्या मैत्रिणीने सांगितले नाही का या मठाचे रीती रिवाज काय असतात ते. सारजा म्हणाली, मला फक्त यज्ञाबद्दल सांगितलंय. महाराज म्हणाला, सांगायचं राहिलं असेल ते यज्ञापूर्वीचा हा विधी असतो. घाबरू नको. या कानाचं त्या कानाला होणार नाही. तुम्हाला मुलंच हवे आहे ना, मग काही तडजोडी कराव्याच लागतील. नाहीतर आयुष्यभर वांजोटी म्हणून शिनवून घ्यावे लागेल. असे म्हणून महाराज सारजाला मिठीत घेतात. भेदरलेल्या सारजाचा काहीच सुचत नाही. त्याचा वाईट हेतू लक्षात आल्यानंतर सारजा त्याला म्हणते, महाराज आज नको. आज माझी तब्येत ठीक नाही. पुढच्या वेळी नक्की. असं म्हणून ती स्वतःची सुटका करून घेते. तरी महाराज बळजबरी करू पाहतात. सारजा एक झटका मारून महाराजांना झटकते. त्याने अतिमध्य प्राशन केल्यामुळे तो कोलमडत लांब जाऊन पडतो. उठत तो म्हणतो, बालिके, तुझी इच्छा नसेल तर मी बळजबरी करणार नाही. पण तुला मूल हवे असेल तर माझ्याशी अशा गोष्टी कराव्याच लागतील. अगं आतापर्यंत 100हून स्त्रियांना गुण आलाय. गोंडस मुलाला घेऊन त्याला खेळवत बसतात. तुला असं गोंडस मूल प्रदान करतो. साक्षात श्रीकृष्ण असेल ते. अगं बालिके, काहीतरी मिळवण्यासाठी काहीतरी द्यावं लागतं. मी हे सर्व तुझ्या भल्यासाठीच करतोय. मला तुझ्यासारख्या असंख्य स्त्रिया चालून येतात. आज तू गेलीस तर अजून 2-3 तयार आहेतच माझ्या सेवेसाठी. माणसाला संधी एकदाच येते. त्या संधीला तू लात मारते आहेस. लक्षात ठेव बालिके. तू समजतेस तसे हे पाप नाही. तुझ्या आयुष्यात मूल देऊन मी तुझ्या जन्माचं कल्याण करणार आहे. हे माझ्या दृष्टीनं पुण्यकर्म आहे. सारजा म्हणते, पण महाराज ठीक आहे. महाराज म्हणाला, ठीक आहे, तुझी इच्छा नसेल तर तू जाऊ शकतेस. पण लक्षात ठेव, तुला शपथ आहे तुझ्या नवऱ्याची. ही गोष्ट कोणालाही सांगायची नाही. ही गोष्ट तुझ्याकडून फुटली की तुला आयुष्यभर मूल होणार नाही. सारजा म्हणाली, नाही महाराज, कोणालाही सांगणार नाही. नवराच काय, तुझ्या सोबतीची मैत्रीण आली तिलाही सांगायच नाही. यात तुझ्याही चारित्र्याचा प्रश्न आहे. हे विसरू नकोस असं महाराज तिला म्हणत होते. सारजा म्हणाली, नाही महाराज, असल्या गोष्टी मी कशी सांगेन. ती पाया पडते. जय श्रीकृष्ण असा तो आशीर्वाद देतो. सारजा तिथून निसटते व आपल्या खोलीत येते. पहाटेच्या वेळी यज्ञ पार पाडला जातो. विधी झाल्यानंतर दोघेही प्रसाद घेऊन गावी येतात. पुढील गुरुवारी त्यांना बोलावले जाते. हा घडलेला प्रकार सारजा स्वस्थ बसू देत नाही. त्या साधूबद्दल तिला घृणा वाटू लागते. अशा अनैतिक मार्गाने मूल मिळवण्यापेक्षा निपुत्रिक राहणे चांगले असे तिला वाटू लागते. ही गोष्ट गुप्त ठेवणेही तिला पाप वाटू लागते. म्हणून ती न राहून ती घडला प्रकार रात्रीच आपल्या पतीला सांगते. त्याच्या तावडीतून आपण कशी सुटका करून घेतली हेही सांगते. सतीश हा प्रकार आपल्या धाकट्या भावास सांगतो. धाकटा भाऊ गावातल्या पत्रकार मित्राच्या ही गोष्ट कानी घालतो. त्या महाराजांच्या पर्दाफाश कसा करायचा हे सर्वजण ठरवतात. ठरल्याप्रमाणे दुसऱ्या गुरुवारी सारजा व लोचना सावज करून महाराजांकडे पाठवले जाते. पहिल्या गुरुवारप्रमाणे यज्ञ करण्याचे ठरते. मध्यरात्री महाराज सारजाला बोलावून घेतात आणि नेमके त्याच वेळी आश्रमावर पोलिसांची धाड पडते. महाराजांना अटक होते. त्याच्या साथीदारांनाही अटक होते. सारजाच्या धाडसामुळे तो भोंदू महाराज पकडला जातो. अशा तऱ्हेने अपत्याच्या लालसेने तेथे आलेल्या स्त्रियांच्या मानसिकतेचा फायदा घेणारा सदानंद महाराज अखेर कैद होतो. सदानंद महाराज अखेर कैद होतो. धन्यवाद, धन्यवाद.